बीजेपीने खूप साऱ्या महिला मुख्यमंत्री दिल्या। फडणवीस साहेब, तुम्ही किती साली दिल्या हो महिला मुख्यमंत्री? मी जरा तुम्हाला यादी सांगितली पाहिजे की तुम्ही किती साली महिला मुख्यमंत्री दिल्या आणि काय काय केलं। फडणवीस साहेब, या देशामध्ये काँग्रेसने सगळ्यात आधी महिला मुख्यमंत्री दिली। सुचेता कृपलानी उत्तर प्रदेशला 1963 ते 67 काळामध्ये मुख्यमंत्री होत्या। ओडिशाला नंदिनी सतपथीजी 1972 ते 73 आणि 74-76 काळामध्ये झाल्या। शशिकला काकोडकर महाराष्ट्र गोमंतक पार्टीच्या गोव्यामधून 73 ते 79 ला मुख्यमंत्री झाल्या। सय्यदा अनवरा तैमूर काँग्रेसच्या आसामला मुख्यमंत्री होत्या 1980 ते 81 च्या काळामध्ये। व्हीएन जानकी सिद्धरामन एडीएमकेच्या मुख्यमंत्री होत्या तमिळनाडूमध्ये 88 साली। जयललिता एडीएमकेच्या मुख्यमंत्री तब्बल 5 वेळा 1991 ते 2016 काळात होत्या। बहन मायावती बहुजन समाज पार्टीच्या मुख्यमंत्री मान्यवर कांशीरामजींनी केलेल्या 1995 ते 2012 4 वेळा मुख्यमंत्री होत्या। देवेंद्रजी बघा, म्हणजे ज्यांनी तुम्हाला विरोध केलाय त्या लोकांनी महिलांना किती संधी दिली आणि किती वेळा दिलेली आहे ती। राजेंद्र कौर भट्टल पंजाबमध्ये काँग्रेसने दिलेल्या मुख्यमंत्री 1996 ते 97 काळात होत्या। जनता दलाने राबडी देवींना संधी दिली बिहारमध्ये 1997 ते 2005 3 वेळा मुख्यमंत्री झाल्या। शीला दीक्षित 1998 ते 2013 काँग्रेसच्या मुख्यमंत्री दिल्लीत झाल्या। आणि हो फडणवीस साहेब, आपण ऋतू तावडेजींना आरक्षण पडल्यानंतर महापौर केले। मी हे अभिमानाने सांगितलं पाहिजे की किशोरीताई पेडणेकरांच्या वेळेला सर्वसाधारण जागा होती, तिथे पुरुष बसवता आला असता, परंतु मला अभिमान आहे माझ्या पक्षप्रमुखांचा की सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी सर्वसाधारण आरक्षण असताना आणि पुरुष बसवता येत असतानाही किशोरीताई पेडणेकरांची निवड त्या जागेसाठी केली। एवढंच नाही, ओबीसीची जागा असताना ओबीसी पुरुष बसवता येत असताना सुद्धा श्रद्धाताई जाधव या महिला महापौरांची निवड त्यांनी केली।